खासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। परभणीत सुरू असलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या धरणे आंदोलनालाही त्या भेट देतील। केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कस्टडी, सरकारी वकिलांनी मागितली होती 8 दिवसांची कस्टडी। खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, अशक्तपणामुळे डॉक्टरांकडून कोठडीतच उपचार। अनुदान देण्याचं सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातला। पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये, अशी ही मराठा समाजाची बैठकीत मागणी। सर्वांना एकत्र येऊनच बीड परभणी शांत करावं लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। परभणी आणि इतर भाग शांत व्हायला हवा, राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवणं ही एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही तर सर्वांची जबाबदारी, शरद पवारांचं वक्तव्य। मकोका लावताना सिलेक्टिव्हली मकोका का लावला, वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर यायला हवं, वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, त्याला फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही, संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचे फोटो ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत दाखवत सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धसांची मागणी। संतोष देशमुखांना सलग 4 तास मारहाण केली, मारहाणीचा व्हिडिओ काढून आकाला दाखवला, सुरेश धस यांचा दावा, तर गुन्हा दाखल करू नका असं म्हणणाराच मुख्य आरोपी धस यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडे मुख्य आका, बीडची नाही ही केवळ परळीची दहशत, जन आक्रोश मोर्चातून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। महासांस्कृतिक महोत्सवात 5 कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धसांमुळे बीड जिल्हा बदनाम झालाय, धस यांच्यावर टीका करताना पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंनी आपल्या माणसांना आवर घालावा, तुमच्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम, ओबीसींना त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुमची मस्ती उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांगेंचा इशारा। बीडमध्ये जाऊ नका म्हणून मुंडेंचे कार्यकर्ते धमक्या देतायत, तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही तुमचा राजीनामा मागू, भीम आर्मीच्या अशोक कांबळेंचा अजित पवारांना इशारा। 15 तारखेपर्यंत दोन्ही कुटुंबांना न्याय द्या नाहीतर 17 तारखेला परभणीतून मंत्रालयावर लॉंग मार्च काढू, त्याचं नेतृत्व देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय करतील, भीम आर्मीचे अशोक कांबळे यांचा इशारा। धाराशिवमधील जन आक्रोश मोर्चानंतर संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, संतोष देशमुखांना न्याय देण्याची निवेदनातून मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीची बैठक, उद्योजकांच्या अडचणींचा मंत्री उदय सामंतांनी आढावा घेतला, कुणी खंडणी मागत असेल तर अशा प्रवृत्तीला जेलची हवा खावी लागणार, सामंतांचा इशारा। विशाळगडावरील उरुसाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या पायथ्याशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, उरुसाला महसूल आणि पुरातत्व विभागाची परवानगी नाही। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर आज कोल्हापूर दौरा करणार, शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार। इंग्रजांच्या काळातील कामं 100 वर्ष टिकली, आपण केलेली कामं 25 वर्षही टिकत नाहीत, दर्जेदार काम करायचं नसतं तर कॉन्ट्रॅक्ट कशाला घेता, काम चांगलं झालं नाही तर ब्लॅकलिस्ट करेन, अजित पवारांची ठेकेदारांना तंबी।
बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटला. 1000 मुलांमध्ये केवळ 865 मुली. अवैध गर्भलिंगदान करणाऱ्या रॅकेटवर कारवाईची मागणी. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ. सोनं 80,650 रुपयांवर. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यानं दरवाढ झाल्याची माहिती. पुण्यातील एफसी रोडवर पोलिसांची आणि महापालिकेची धडक कारवाई. अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारीनंतर फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. पिंपरी चिंचवडमध्ये महागड्या चारचाकी चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक. वाकड पोलिसांची कारवाई. आरोपींकडून जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील मगरपट्टा परिसरात तरुणाकडून पोलिसाला मारहाण. तरुणाकडून दगडफेकही करण्यात आली. मारहाण करणारा तरुण नशेत असल्याची प्राथमिक माहिती. स्थानिकांनी युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांना दिलं. पेण शहरातील फणसा डोंगरीमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या. अज्ञातानं हत्या करून मृतदेह झुडपात फेकला. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. नाशिक शहरात अंमली विरोधी पथकाची मोठी कारवाई. मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्या 3 महिला आणि एका पुरुषाला अटक. आरोपींकडून 4,15,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.